येऊन फिरार जागेवर देणार जबाब मार्केटमध्ये फक्त आपलाच रुबाब फक्त आपलाच रुबाब कधी कुठं येऊन फिरार जागेवर देणार जबाब मार्केटमध्ये फक्त आपलाच रुबाब फक्त आपलाच रुबाब स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी सिम्पली आपल्याला VPN वापरायचा आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणताही VPN डाउनलोड करून तो चालू करून घ्यायचा आहे। त्यानंतर VPN ओपन करून घ्यायचा आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टवर एकदा क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आजचा जो स्टेटसचं मटेरियल आहे ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून अशा प्रकारे मी घेतलेला आहे। आता घेतल्यानंतर सिम्पली मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती सिम्पली आपल्याला सेकंड नंबरच्या ऑप्शनवर कोपऱ्यात येईल, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकता इमेज लेअरचा असा इंटरफेस तुम्हाला दिसून येणार आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचे, खाली जे तुम्हाला इफेक्ट दिसत आहेत तो स्क्रोल करत रेशो ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि रेशो ऑप्शन आपल्याला ओपन झाल्यावर इथं आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शन म्हणजेच 9.16 या साईजचा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिलेक्ट झाल्यानंतर सिम्पली इमेज लेअरवर क्लिक करून सिम्पली 2 बोटाच्या साह्याने इथं आपल्याला इमेज आहे ती सिम्पली अशा प्रकारे ॲडजस्ट करून याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। तर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, व्हिडिओ लेअर खालीच इथं आपल्याला इमेज लेअर खालीच एक ॲडिओ लेअर दिसून येते। सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून इथं आपल्याला साऊंडवर क्लिक करायचं आहे। तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फाईलवर क्लिक करून एक्सट्रॅक्ट करू शकता किंवा फ्रॉम डिव्हाइस म्हणजे मी जे मटेरियलमध्ये सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्ही फ्रॉम डिव्हाइसवरून ॲड करू शकता। त्यानंतर एक्सट्रॅक्ट करून इथं आपल्याला ठेवलेलं आहे, त्यानंतर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली जेवढी लेंथ सॉन्गचे तेवढीच लेंथ आहे ती आपल्याला इथं जी इमेज लेअरची आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि उरलेला भाग इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे। तर कट करून टाकल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली इथं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे, सिम्पली स्क्रोल करत तुम्हाला या इमेज लेअरला बीटमार्क दिलेले आहेत। ते सिम्पली बीटमार्क बघू शकताय, पहिला बीटमार्क आहे तो इथं आपण 7 सेकंदाला इथं स्प्लिट करायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या सेकंदाच्या पुढे म्हणजे 9 सेकंदाच्या इथं आपल्याला स्प्लिट करायचे आहे। त्यानंतर 10 सेकंदात एकदा स्प्लिट करायचे आहे आणि शेवट 12 सेकंदाला एकदा स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे इमेज लेअरचे 5 भाग करून घ्यायचे आहेत। आता हे बीटमार्क मी तुम्हाला पुढे देणार नाही, इथं तुम्ही व्हिडिओमध्ये समजून अशा प्रकारे जी लेंथ आहे म्हणजे 7 सेकंदाच्या इथं अशा प्रकारे इफेक्टला म्हणजे इमेज लेअरला इथं कट मारून टाकायचं आहे। त्यानंतर आता कट झाल्यानंतर इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिली लेअर सिलेक्ट करून इमेज लेअरची बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि 2 मिनिटे इथं वाट बघायचे, आपले जे इफेक्ट आहेत ते इथं लोड होताना दिसून येत आहेत अशाच प्रकारे। तर आपल्याला पहिल्या इमेज लेअरला पहिला इफेक्ट सिम्पली यातला ट्रेंडिंगमध्ये यूज करायचा अशा प्रकारे बघू शकताय, तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून टाकायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली याची जी लेंथ आहे ते आपल्याला सिम्पली याची लेंथ आहे ती इमेजच्या थोडंसे मागं ठेवून आपल्याला कट करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे बघू शकता इमेजच्या थोडंसं मागं ठेवून अशा प्रकारे आपण केलेले आहे। सिम्पली अजून थोडीशी आपण मागं घेऊ शकतो अशा प्रकारे। याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली फर्स्ट नंबरच्या लेअरला इफेक्ट झाल्यानंतर सेकंड नंबरची लेअर इफेक्ट इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली तरी 2 मिनिटं आपल्याला वाट बघायची आहे। त्यानंतर स्क्रोल करत अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला दिसून येत आहेत। सिम्पली त्यामध्ये ग्लोईंग लाईन्समध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथंही आपल्याला थोडा वेळ वाट बघायला लागणार आहे। तर अशा प्रकारे जे आपले इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत। तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे ग्लोईंग ग्लासमध्ये अशा प्रकारे आपले इफेक्ट अशा प्रकारे दिसून येत आहेत।
तर सिम्पली थोडा वेळ वाट बघून सर्व इफेक्ट लोड होत आहे त्याची वाट बघायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय. यामधीलच आपल्याला एक इफेक्ट इथं यूज करायचा आहे. त्यासाठी थोडा वेळ इथं वाट बघायची आहे. ज्याप्रमाणे आपले इफेक्ट लोड होत आहेत अशा प्रकारे बघू शकता. इफेक्ट लोड झालेले आहेत बऱ्यापैकी. अशा प्रकारे बघू शकता. यामधील आपल्याला हा जो इन्व्हॉल्विंग जो इफेक्ट आहे अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इफेक्टची लेंथ आहे ती थोडीशी मागं ठेवून येत आपल्याला कट करून टाकायचे. बघू शकता अशा प्रकारे थोडंसं मागं ठेवून येत आपल्याला इमेज लेअरला कट करून टाकायचे. तर कट करून टाकल्यानंतर 3rd नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी लेअरवर क्लिक करून म्हणजे इमेज लेअरवर क्लिक करून सिम्पली तर आपल्याला ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनवर क्लिक करून सिम्पली तर आपल्याला 2 मिनटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. इथं आपल्याला इफेक्ट लोड झाल्यानंतर सिम्पली तर आपल्याला स्क्रोल करत यामधील फ्रॅगमेंट हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं आपल्याला तो शोधायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता फ्रॅगमेंट हा इफेक्ट इथं तुम्हाला मिळून जाईल. तो सिम्पली अशा प्रकारे इथं आपल्याला स्क्रोल करत शोधायचा आहे. तर बघू शकता हा फ्रॅगमेंट जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता 3 नंबरच्या इफेक्टला म्हणजेच लेअरला इथं आपला इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर 4 नंबरच्या लेअरला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी 4 नंबरची लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला 2nd नंबरच्या म्हणजे क्लोन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लोन या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला सगळ्यात पहिली जी लाईन दिसून येते त्यामधील 4 नंबरचा जो ऑप्शन आहे तो सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तो अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करून सिम्पली ट्विस्ट आहे तो थोडासा कमी इथं करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर स्पीड हे आपल्याला थोडंसं कमी करून 45वर घेऊन यायचं आहे. आणि अमाऊंट आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्ही कमी जास्त करू शकताय. त्या पण अशा प्रकारे 3 किंवा 4ची ठेवू शकता. तर अशा प्रकारे ठेवल्यानंतर हा ऑप्शन आहे तो सिम्पली इथं आपल्याला थोडंसं इमेजच्या मागं इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला शेवटच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली लेअरवर क्लिक करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर सिम्पली ऑप्शनमधील स्क्रोल करत नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली तर आपल्याला फ्लॅश ब्लॅश अशा प्रकारे इफेक्ट दिसून येतोय. तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा क्रॉस फ्लॅश. तो सिम्पली ॲड करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर स्टार्टिंग अशा प्रकारे सर्व इमेजला इफेक्ट झालेला आहे. आता इफेक्ट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन आपल्याला काय करायचं बॅक निघून ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर प्रिंटचा जो इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे इमोजी दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर 2 बोटाच्या साहाय्याने त्याची साईज आहे ती कमी करून सिम्पली वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती सिम्पली आपल्याला इथं शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच व्हिडिओच्या शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे की 2 इमेजच्या मध्ये एक तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं काय करायचं आहे 2 वेट वाट बघायची आणि कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला पुल आउट हा ऑप्शन म्हणजे हा इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता कॅमेरामध्ये आल्यानंतर पुल आउट जो ऑप्शन आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो परफेक्ट इफेक्ट सगळे इफेक्ट आहेत किंवा इमोजी आहेत ते लागलेले आहेत. त्यानंतर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HDमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.